तर यवतमाळ जिल्ह्यामध्ये 7 विधानसभा मतदारसंघांसाठी 20 नोव्हेंबरला मतदान होणार आहे। त्यासाठी 7 विधानसभा मतदारसंघांमध्ये निवडणूक विभागाने यवतमाळच्या पॉलिटेक्निकल इथून साहित्य पाठवण्यास सुरुवात केली आहे। 7ही विधानसभा मतदारसंघांमध्ये सकाळपासून मतदान प्रक्रिया सुरू उद्या होईल आणि आज मतदान केंद्रांवर हे साहित्य नेण्यास सुरुवात झालेली आहे। त्याची ही दृश्य आपण बघू शकता। याचा आढावा घेतलेला आहे आपले प्रतिनिधी संजय राठोड यांनी। यवतमाळ जिल्ह्यातील 7 विधानसभा मतदारसंघामध्ये उद्या निवडणूक पार पडणार आहे। त्याकरिता निवडणूक विभाग प्रशासन जे आहे ते सज्ज झालेलं आहे। एकंदर पाहिलं तर निवडणूक विभागाने या ठिकाणी चोख बंदोबस्त ठेवलेला आहे। या ठिकाणाहून जे आहेत मी सध्या आहे पॉलिटेक्निक या ठिकाणी आणि या ठिकाणून जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणात साहित्य वाटपचं आता साहित्य वाटप या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। अनेक बसेस जे आहेत या ठिकाणी सज्ज झालेल्या आहे। पोलीस प्रशासन सज्ज झालेलं आहे। एकंदर पाहिलं तर या विधानसभा मतदारसंघामध्ये जवळपास पाहिलं तर 2,500 पेक्षा जास्त जे आहेत केंद्र आहे आणि एकूण पाहिलं तर 102 उमेदवार या ठिकाणी रिंगणात उतरले आहेत। तर महिला मतदार जे आहेत 11 लाख या ठिकाणी आहे। तर पुरुष जर पाहिलं तर 15 लाख या ठिकाणी मतदार आहे। एकंदर पाहिलं तर टोटल या ठिकाणी जर मतदाराची संख्या पाहिली तर 22 लाखाच्या जवळपास होते आणि एकंदर या ठिकाणी मतदार जे आहेत उद्या मतदान खऱ्या अर्थाने करणार आहेत। एकंदर पाहिलं तर 7ही विधानसभा मतदारसंघामध्ये जे आहेत हे साहित्य आज सकाळपासून पोहोचवायला सुरुवात झालेली आहे। 7 विधानसभा जर असेल यवतमाळ विधानसभा, पुसद विधानसभा, या ठिकाणी दिग्रस विधानसभा, आर्णी विधानसभा, एकंदर पाहिलं तर या ठिकाणी वणी विधानसभा, राळेगाव विधानसभा अशा 7 विधानसभा मतदारसंघामध्ये सकाळपासून साहित्य न्यायला सुरुवात झालेली आहे। संजय राठोड, लोकशाही मराठी, यवतमाळ। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।